नमस्कार, मी विनोद पाटील. आज आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 6वी करता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अंकगणितातील 6वा घटक, ज्याचे नाव आहे लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन म्हणजेच पैसा, या राशींचे मापन, या घटका अंतर्गत जे प्रश्न प्रामुख्याने जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये विचारले जातात त्यापैकी एक प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. म्हणजे एका टाकीची क्षमता आहे 48 लिटर दूध त्यामध्ये येऊ शकतं. ती 7/12 भरलेली आहे. जर त्यामध्ये पूर्ण भरलेली नाही, 7/12 ती भरल्या गेलेली आहे, तर त्यातले अर्धे दूध काढून घेतले आणि त्यापैकी अर्धे दूध जर काढले तर मग ती टाकी भरण्यासाठी आता तिच्यात आणखी किती दूध टाकावे लागेल, अशा पद्धतीचा हा एक प्रश्न आहे. आपण हा प्रश्न कसा सोडवायचा त्या ठिकाणी आपण बघूया. बघा, समजा ही दुधाची टाकी आहे. या दुधाच्या टाकीची क्षमता आहे 48 लिटर दूध यामध्ये मावते. 48 लिटर दूध मावते. आता 48 लिटरचे यांनी काय भाग केले पहा, 12 भाग केले. 7/12 म्हणजेच एकूण भाग किती, 12 पैकी किती भाग भरलेले आहे, 7. एकूण भाग 12 पैकी भरलेले आहे 7 भाग. समजा आपण याचे समान भाग केले तर जवळपास इथपर्यंत ते भाग भरले जातील आणि नंतरचे जे आहे 5 भाग ते शिल्लक आहे. एवढं दूध त्यामध्ये भरल्या गेलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता 48 लिटर दूध त्याचे एकूण 12 भाग केले तर एक भाग कितीचा होईल पहा, 48 भागीला 12 केले असता आपल्याला मिळतात किती, 48 ला 12 ने भागलं आपण तर येतात 4. 12 चौक 48. बघा इथे म्हणजे एक भाग कितीचा झाला, हा 1 2 3 4 5 6 आणि 7 हे भाग घेतले आपण, समान भाग होते. एक भाग 4 लिटर दुधाचा, इथे 4 लिटर आहे. आता असे किती भाग आहे, 7 भाग आहे. मग आपण 7 भागांचे अर्धे भाग किती होईल, अर्ध दूध काढून घेतलं म्हटलेलं आहे, तर 7 भागांचे अर्धे भाग किती व्हायला पाहिजे, तर ते होतील 3.5. म्हणजे 3 पूर्ण आणि अर्धा एक भाग. तर ढोबळमानाने जर आपण त्याचं उत्तर काढलं 4×3 12 अधिक अर्धा म्हणजे किती, 2 लिटर, म्हणजे 14 लिटर दूध आपल्याला त्यातून काढावं लागेल. किती लिटर दूध होतं, 7 भाग दूध आहे त्याच्यामध्ये. 7 भाग म्हणजे किती होतील पहा, 7 चौक 28. 28 लिटर दूध त्याच्यामध्ये होतं. पैकी अर्ध काढलं म्हणजे 14 लिटर दूध आपण त्यातून काढलं. 14 लिटर दूध काढल्यानंतर राहिलं 14 लिटर दूध. 14 लिटर दूध शिल्लक राहिलं. आता त्याची कॅपॅसिटी किती आहे, 48 लिटर आहे. क्षमता 48 लिटरची आहे. 14 लिटर दूध त्यात शिल्लक राहिलेलं आहे. ते जर आपण काढलं तर शिल्लक राहतात 4 आणि इथे 3, म्हणजे 34 लिटर दूध त्या टाकीमध्ये आपल्याला पुन्हा टाकावं लागेल, जेणेकरून ती टाकी काठोकाठ भरेल. हा ढोबळमानाने अशा पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मात्र इथे आपण त्याला रीतसर कसं घेतलं पाहिजे पहा, की 48 लिटर टाकीचे दूध मावून घेण्याची क्षमता आहे 48 लिटर आणि त्यापैकी 48 लिटर पैकी 7/12 एवढं दूध त्यामध्ये भरलेलं आहे. म्हणजे किती एकूण दूध भरलेलं आहे ते आपल्याला कळायचं आहे. आपण काय करणार, 12×1 12, 12 चौक 48. आता 4 गुणिला 7 म्हणजे 7 चौक 28 लिटर दूध त्यामध्ये आहे ऑलरेडी. आता 28 लिटर पैकी अर्ध दूध काढून टाकलं, म्हणजे 1/2 दूध काढून टाकले, म्हणजे अर्ध दूध काढून टाकलं. तर याचे 1/2 किती होतात, 2800. बे 14 दुणे 28. आता 14 गुणिला 1 म्हणजेच 14 लिटर. आता हे 14 लिटर त्यातून दूध काढून टाकलं 28 लिटर पैकी. 28 पैकी आपण इथे 14 काढूया. 28 वजा 14 बरोबर राहिलं 14 लिटर दूध. शिल्लक किती राहिलं, 14 लिटर. आता आपल्याला टाकी पूर्ण भरायची असेल तर किती दूध पाहिजे, 48 लिटर. म्हणून 48 लिटर दूध आपल्याला पूर्ण कंप्लीट भरायचं असेल. ऑलरेडी 14 आहे म्हणून त्यातून मायनस केले आपण. इथे उरतात 8तून 4 गेले 4, 4तून 1 गेला 3, म्हणून आपल्याला 34 लिटर दूध त्या टाकीमध्ये भरावं लागेल, जेणेकरून ती दुधाची टाकी काठोकाठ भरेल. अशा पद्धतीच्या प्रश्नाला आपण दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. हे
तोंडी आणि या पद्धतीने आपण रितसर त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. धन्यवाद.